एनर्जी ड्रिंकने खूप जास्त रिझल्ट आला सर. आधी मी एनर्जी ड्रिंकने माझी एनर्जी वाढली आणि त्यानंतर मग ब्रेकफास्ट पण चालू केला सर मी. या ठिकाणी मॅडमचा बिफोर आफ्टर सुद्धा शेअर झालेला आहे. पूर्वी मॅडम 65 किलोचे होते, आता 54 किलोचे आहेत. जवळजवळ त्यांनी 11 किलोचं वजन कमी केलेलं आहे. जेव्हा मॅडमचं 11 किलो म्हणजे गॅसच्या टाकी एवढं वजन जेव्हा कमी झालं, त्यावेळेस शरीरावरचा भार, अतिरिक्त भार हा कमी झालेला आहे. त्यांच्यामध्ये जबरदस्त असं एनर्जी आलेली दिसत आहे, चेहऱ्यावरती स्माईल आहे. पूर्वीच्या फोटोमध्ये त्यांनी मेकअप केलेला आहे, त्यापेक्षाही सुंदर त्यांनी ज्यावेळेस वजन कमी केले त्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसत आहे गाईज. म्हणजे काय की या ठिकाणी आपल्याला काय महत्वाचं आहे, आपल्या शरीरातील जी चरबीचं प्रमाण कमी झाल्यानंतर आपल्यामध्ये जो आनंद असतो तो अप्रतिम असतो. त्यामुळे मॅडमने त्यांच्यामधील अप्रतिम असा बदल केलाय. मॅडम, तुमच्यामध्ये बदल झाल्यानंतर तुम्ही जो नाश्ता वगैरे घेतला, तो नाश्ता तुमच्या घरातील इतर व्यक्ती किंवा फॅमिली यांना कोणाला माहिती दिलेली आहे? येस सर, मी माझ्या स्वतःत बदल झाल्यानंतर मी सगळ्यात आधी माझ्या मुलींना आपलं चाइल्ड न्यूट्रिशन आहे मुलांसाठी स्पेशल, ते डायनो शेक मी माझ्या दोघी मुलींना दिला. तर माझ्या मुलींची जी इम्युनिटी पॉवर होती सर आधी खूप वीक होती. त्यांना असं कुठं बाहेर गेलं का आजारी पडायच्या, सर्दी खोकला ताप लगेचच होऊन जायचा असं प्रॉब्लेम. पण सर ते जसं डायनो शेक चालू केलं ना, त्यांची इम्युनिटी पॉवर खूप वाढली आहे. कुठेही जाऊ द्या, काही जाऊ द्या, नेहमी ऍक्टिव्ह असतात आणि परत माइंड पण खूप शार्प झालेला आहे. ऍक्टिव्हनेस ते माझ्यासोबत वर्कआउटही करतात. जसं मी मॉर्निंगला आली, इव्हिनिंगला करते, तर माझ्यासोबत वर्कआउट करतात. शाळेत सुद्धा त्यांची म्हणजे ऍक्टिव्हिटी चांगली झाली सर डायनो शेक मुळे. येस येस येस, खूप छान. मॅडमने काय केलंय, त्यांनी वजन कमी केल्यानंतर जो त्यांचा सकस संतुलित नाश्ता आहे, यामध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या मुलांना सुद्धा चाइल्ड न्यूट्रिशन दिलेलं आहे. म्हणजे आपल्या घरातील लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा डायनो म्हणून आहे. तर मॅडम, तुम्ही तो मुलांना कसं दिला, म्हणजे कशामध्ये दिला आणि काय काय टाकलं त्यामध्ये? सर मी माझ्या मुली दूध वगैरे घेतात म्हणून त्यांना मी डायनो शेक मॉर्निंगला 1 स्पून आणि संध्याकाळी 1 स्पून असे 2 टाइम मी दुधामध्ये मिक्स करून दिलं सर. आणि ज्यांची मुलं दूध वगैरे प्यायला मतलब आवडत नसेल किंवा नाटक करत असतील, त्यांनी शेकमेट घेतलं तरी चालायचं. शेकमेट आणि डायनो शेक मिक्स करून घेतलं तर खूप छान रिझल्ट येतो सर. येस, जबरदस्त. मॅडमने शेकमेट आणि दूध हे दोन्ही आपण मिक्स करू शकतो. जर काहींना दूध नसेल तर आपण शेकमेट मिक्स करू शकतो आणि जबरदस्त असे त्याची टेस्ट आहे. 2 फ्लेवर मध्ये असतात. लहान मुलांना ते खूप छान लागतं. बाहेरील आपण ज्यावेळेस खारी टोस्ट चहा ज्या गोष्टी आपण मुलांना देतो त्या जागेवर आपण डायनो म्हणून द्यायचं आहे. रोज 1 चमच दुधामध्ये टाकून द्यायचा आहे. मुलांसाठी खूप छान हा आहार आहे. तर प्रत्येकाने आपल्या घरातील मुलं यांचे वजन, उंची, वय याप्रमाणे त्यांचं आदर्श वजन असायला हवं. तर काही मुलं चिडचिड करतात, त्यांचं वजन वाढत नाहीये, त्यांना भूक लागत नाही. त्यांनी डायनो दिल्यानंतर त्यांना 8च दिवसामध्ये लगेच भूक लागायला चालू होणार आहे आणि त्यांची वजन, उंची वाढण्यासाठी पौष्टिक घटक शरीराला मिळणार आहेत. खूप छान. अजून एक सांगू इच्छिते सर, जसं मुलं बाहेरच्या वस्तू बघून चिप्स बिस्किट हे वस्तू बघून मागतात किंवा ते परत परत खायची क्रेविंग्स होते, तसं माझ्या मुलांना नाही होत सर. त्यांना जर एक चिप्स बाय चान्स कोणी देऊन पण दिलं तर सर ते एक चिप्स मध्ये पण ते उरवून ठेवतात. नाही होत, म्हणजे जे बॅड घटक आहेत ना, बॅड वस्तू आहेत जे खराब आहे शरीराला, ते त्यांना आवडतही नाही, ते बाहेर काढतात, म्हणजे खातही नाही सर. ते त्यांना भाजी पोळीचं जेवण दिलं आरामात ते सगळं फिनिश करतात. ते शरीरात गुड बॅक्टेरिया वाढल्यामुळे हे सगळं चेंजेस होतं सर, असं मला वाटतं. येस, एक्झॅक्टली. मॅडम साठी क्लॅपिंग करायच्यात. त्यांनी त्यांच्या मुलांना सुद्धा ते दिलेलं आहे. मुलांना कधी दिलंय, जेव्हा त्यांच्यामध्ये बदल झाला, त्यांना विश्वास निर्माण झाला, तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलांना सुद्धा डायनो दिलेला आहे. मी सुद्धा माझ्या घरातील लहान मुलांना डायनो देतो. माझा जो फॉर्म्युला 1 आहे तो पण मी देतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा बिनधास्त आपल्या घरातील लहान मुलं असतील तर त्यांना डायनो देऊ शकता. मॅडम, तुमचा खूप छान रिझल्ट आहे आणि मला या ठिकाणी तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही हे वजन ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये म्हणजे तुम्ही बाय बॅकग्राऊंड काय करतात मॅडम? सर मी माझे हस्बंड आर्मीत आहेत आणि मी हाऊस वाईफ आहे सर. इथं भटिंडा इथं पोस्टेड आहेत पंजाब स्टेट मध्ये. गेल्या 2 वर्षापासून मी इथं पोस्टिंग आली सर. सर मी हाऊस वाईफ म्हणजे माझं शिक्षण झालेलं आहे, पण लहान मुलं असल्या कारणाने काय होत नव्हतं. पण सर एक चांगलं सांगायला म्हटलं तर मी एक्सरसाइजचे क्लासेस पण घ्यायला लागले सर, कम्युनिटीच्या मदतीने सर.
म्हणजे एक येस. घरचं कुटुंब सांभाळून आपल्या सगळ्या फॅमिलीना आरोग्य देण्याचं काम पण करते सर. येस, एक्झॅक्टली. मॅडमच्या जे मिस्टर आहेत ते आर्मीमध्ये आहेत, तरीही त्यांचं वजन वाढलेलं होतं. त्यांना त्याची वर्कआउटची सर्व कल्पना असते, तरीही मॅडमचं वजन वाढलेलं होतं. आपण ज्यावेळेस एक्सेस कॅलरी खातो किंवा चुकीचं फूड खातो, आपली चुकीची सवय असते, त्यावेळेस आपलं वजन वाढत असतं. तर मॅडमनी आता वजन त्यांचं 11 किलो कमी करून स्वतः ते वजन योगाचे क्लासेस सुद्धा घेतात आणि आता मॅडम खूप खुश आणि आनंदी आहेत. तर मॅडम, तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा इतरांना कुणाला मदत केली का? ही अशी कम्युनिटी आहे, असं वर्कआउट असतो, असं वजन कमी होतं, यासाठी किती व्यक्तींना मदत केली? हो सर, मी सर्वप्रथम माझ्या फॅमिलीतील माझ्या सासूबाईंचं वजन वाढलंय. त्यांना पण खूप प्रॉब्लेम होते. नणंदबाई यांचं वजन कमी झालं, सासूबाईंचं वजन कमी झालं. परत आई पप्पांना सगळ्यांना चहा प्यायची खूप सवय होती. तर चहाची जी खराब सवय आहे शरीराला, त्याच्यावरचं मी एनर्जी ड्रिंक त्यांना सजेस्ट केलं आणि गेल्या 3 वर्षापासून तेही, जसं मी जॉईन झाली तसं तेही एनर्जी ड्रिंक ही घेत आहे. म्हणजे माझ्या पूर्ण फॅमिलीचा छान रिझल्ट आहे. माझ्या घरचीच शेतकरी फॅमिलीतून होते. बॅकग्राऊंड आमचे माझे सासू सासरे तर दुधाची काही कमी नव्हती. गाई, म्हशी सगळं होतं. तर चहा कंटिन्यू होत असायचा सर. चहा माझे हसबंड खूप पीत होते. पण सगळ्यात मोठं छान मदत झाली कम्युनिटीच्या तर्फे, की माझ्या हसबंडची चहा बंद झाली आणि ते कंटिन्यू एनर्जी ड्रिंक घेतात आणि सर खरंच खूप रिझल्ट छान आहे सर. एक्झॅक्टली, सर्वांनी क्लॅपिंग करायचे. बरेचसे व्यक्ती किंवा मॅक्झिमम आपल्या घरामध्ये चहा पिला जातो आणि बऱ्याचशा व्यक्तींना वाटतं कम्युनिटीमध्ये आल्यानंतर आपल्याला वजन वाढलेलं नाही, मग कशाला कमी करायचंय. असं नाहीये गाईज. या ठिकाणी जर तुम्ही एनर्जी ड्रिंक घेतलं, तर एनर्जी ड्रिंक हे चहाला रिप्लेसमेंट आहे. म्हणजे तुम्हाला साखर आणायची गरज नाही, चहा पत्ती नाही, दूध नाही. या ठिकाणी तुम्हाला कुठलेही केमिकल युक्त घटक खाण्याची गरज पडत नाही. आपलं जे एनर्जी ड्रिंक आहे, तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ घेऊ शकता, 3 टाइम घेऊ शकता. चहाच्या रिप्लेसमेंट मध्ये तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचे शुगर जात नाहीये. तुमची साखरचे प्रमाण कमी होतं आणि हे नॅचरल आयुर्वेदिक आहे. त्यामुळं तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरातील, जर इतर व्यक्तींचं वजन वाढलेलं असेल, जर तुम्हाला चहाची सवय असेल, तर तुम्ही 10 दिवस जर एनर्जी ड्रिंक घेतलं, फक्त 10 दिवस, तर तुम्हाला अप्रतिम असा बदल मिळणार आहे. तुम्ही कायमस्वरूपीचं चहा पासून दूर होऊ शकता. बऱ्याचशा व्यक्तींना चहा सोडणं म्हणजे खूप अवघड वाटतं. पण हे एनर्जी ड्रिंक घेतल्यानंतर आणि सकाळी गरम पाण्यामध्ये घेतल्यानंतर तुमचं शरीर हे आतून क्लीन व्हायला चालू होतं आणि आतून क्लीन झाल्यानंतर तुमचं ऍसिडिटी, पित्त, अपचनाच्या समस्या ह्या कमी व्हायला चालू होतात. पण वजन कमी करायला आहार लागतो, शरीर क्लीन करण्यासाठी एनर्जी ड्रिंक लागतं. त्यामुळे तुम्ही सुरुवात करायची झाली, तर तुम्ही एनर्जी ड्रिंक पासूनही करू शकता. मॅडमच्या घरामध्ये सरांना चहाची सवय होती. त्यांच्यामध्ये अप्रतिम बदल मध्ये त्यांनी चहा बंद करून एनर्जी ड्रिंक चालू केलेला आहे. मिलिटरीमध्ये असताना सुद्धा त्यांनी एनर्जी ड्रिंक घेत आहे. येस मॅडम, मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, की तुम्ही, असे बरेचसे व्यक्ती असतात, महिला असतात, की ते वजन कमी करण्याचा घरातून प्रयत्न करतात किंवा चुकीच्या व्यक्तीचा अनुभव घेतात किंवा चुकीची माहिती त्यांना मिळते, त्यामुळे ते स्टॉप करतात. तर अशा व्यक्तींना तुम्ही काय सांगाल? सर मी तर आधी सगळं मला सांगावं असं वाटतं सगळ्या लेडीजला, की एक लेडीज घरात राहिली म्हणजे तिचं जेवणाचा टाइम फिक्स नसतो आणि स्वतःवरती ती फर्स्ट प्रायोरिटी तिची तिला स्वतः घ्यायची असते, पण ती स्वतः कधीच घेत नाही. ती सगळं मुलांना, आपल्या हस्बंडला, सगळ्या परिवाराला करते. पहिले जर स्वतःची काळजी घेतली, स्वतःच स्वस्थ राहिली, निरोगी राहिली, तर ती पूर्ण कुटुंबाचा कणा उभा करू शकते सर. तर मला वाटतं की आपल्या स्वतःची जीवनशैली टाइम टू टाइम डिसिप्लिन, शिस्तप्रिय जर ठेवली तर आपल्या फॅमिलीला आपण निरोगी ठेवू शकतो सर. मला वाटतं की वजन कमी करण्यासाठी घरचे उपाय जर झाले असतील तर मग वजन वाढले नसते. आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे वजन वाढतात आणि ती चुकीची जीवनशैली आपल्या कम्युनिटीमध्ये येऊन आपल्याला शिस्त लावून देते. म्हणून सगळ्यांना आग्रहाने सांगेल की कम्युनिटीला जॉईन राहा. वजन कमी झाले तरीही तुम्ही कम्युनिटीच्या कनेक्टेड, म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये राहा, आपल्या कोचच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा, जेणेकरून तुम्हाला आयुष्यभर आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी टाइम टू टाइम हेल्प भेटत जाईल सर. आवाज येत नाही सर. येस, एक्झॅक्टली. मॅडम साठी सर्वांनी क्लॅपिंग करायच्यात. खूप छान मॅडमचा रिझल्ट होता आणि मॅडमनी आपल्या घर सांभाळताना आपण आपल्या कम्युनिटीला जॉईनिंग राहायचं आहे, आपल्या मनाने आपण प्रयत्न केले, तर
आपल्यामध्ये बदल होत नाहीये, त्यासाठी आपण कम्युनिटीला जॉईनिंग राहायचंय असं मॅडमनी सांगितलेलं आहे. थँक्यू मॅडम, तुमचा खूप छान अप्रतिम असा रिझल्ट होता. थँक्यू सर. आज खरंच वर्कआउट घेऊन खूप छान वाटलं आणि मला संधी दिली आपल्या कम्युनिटीने ते त्याच्यामुळे मी धन्यवाद म्हणते सर्वांना, माझ्या ग्रेट कोचला. आणि आज साऊंड सिस्टम पण खूप जबरदस्त होतं, त्याच्यामुळे खूप छान वाटलं सर. थँक्यू. येस, थँक्यू मॅडम. जबरदस्त. या ठिकाणी पहा, मॅडमने खूप छान आपल्याला त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे. पहा, त्यांनी काय बदल केला, हा बदल आपल्यामध्ये कसा होईल हा प्रयत्न करायचा. ह्या कम्युनिटीमध्ये काय होतं की बऱ्याचशा व्यक्तींना काय प्रॉब्लेम्स येतात किंवा त्यांना काय अडचणी येतात, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. किंवा त्यांना काय चॅलेंज होते, त्यांनी कसं वर्कआउट केला, त्यांनी काय बदल केला, ही माहिती या ठिकाणी मिळत असते. तर त्यासाठी आपण कम्युनिटीला शेवटपर्यंत थांबणं खूप गरजेचं आहे. तर आज रामनवमी आहे, आजचा खूप छान दिवस आहे आणि आज आपण आपल्यापैकी असं लकी कोण पर्सन आहे की ते नवीन आहेत किंवा त्यांना या कम्युनिटीमध्ये काय अडचण आहे किंवा आपले कोच माहीत नाहीयेत किंवा तुमचं 1 किलो 2 किलो वजन कमी झालेलं आहे, अशा व्यक्तींना आपण बोलण्यासाठी आज संधी देणार आहोत. तर असं कोणी असेल तर तुम्ही असा हात दाखवू शकता आणि जर तुम्हाला हँड रेज बी करू शकता. तुम्ही हात दाखवल्यानंतर आमच्या लक्षात येईल, आम्ही तुम्हाला बोलण्याची या ठिकाणी संधी देणार आहोत. असं कोणी नवीन व्यक्ती आहे का की त्यांना अनुभव शेअर करायचा आहे किंवा आपले कोच माहीत नाहीयेत, तर तुम्ही हात दाखवू शकता. आहे का कोणी? येस. तर या ठिकाणी आपण लकी पर्सन, या ठिकाणी मला सुनीता मॅडम दिसतात. सुनीता मॅडम, तुम्हाला अनम्यूटचा मेसेज आलेला आहे मोबाईलच्या स्क्रीनवरती. तर तुम्ही त्यावरती असं टच करायचं आहे आणि आपण बोलू शकता. तुम्ही कुठून बोलताय? मोबाईलवरती एक तुम्हाला अनम्यूटचा मेसेज आलाय, त्यावरती टच करा. तोपर्यंत आपण सर्वांनी आपलं फ्युल बनवून घ्यायचं आहे. आपण फ्युल कॉल करणार आहोत. सर्वांनी आपलं फ्युल बनवून घ्यायचंय आणि हँडरेज करायचे. मॅडम, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक मेसेज आलाय, तुम्हाला अनम्यूट करायचंय. त्यावरती क्लिक करा. नाहीये. चला, दुसरं लकी पर्सन कोण आहे? या ठिकाणी मंदा मॅडम पण दिसत आहेत. मंदा मॅडम, तुम्हाला अनम्यूटचा मेसेज आलाय, तुम्ही पण बोलू शकता. मोबाईलच्या स्क्रीनवर एक दोन मेसेज असतात, राईट क्लिक, राईट म्हणजे आपल्या उजव्या हाताच्या मेसेज वरती क्लिक करा. येस, तुमच्या मोबाईलवर जो मेसेज आला त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे तुमचा आवाज आमच्यापर्यंत येईल. नाही. चला, आपण नेक्स्ट व्यक्ती पाहूया. पूनम मॅडम आहेत या ठिकाणी. पूनम मॅडम, तुम्हाला अनम्यूटचा मेसेज आलेला आहे. पूनम मॅडम, तुम्हाला स्क्रीनवर अनम्यूटचा मेसेज आलेला आहे. एका जागेवरती थांबा. येस. तर आपण ज्यांनी ज्यांनी फ्युल बनवून घेतलेलं आहे अशाने हँडरेस करायचं आहे. दीपाली मॅडम, हँडरेस करा. आपण फ्युल कॉल घेणार आहोत. आपण फ्युल कॉल घेणार आहोत. सर्वांनी ज्यांनी ज्यांनी आपलं फ्युल बनवून घेतलेलं आहे त्यांनी हँडरेस करा. आपण छानपैकी सॉन्ग प्ले करून आपण आपलं सेलिब्रेट करणार आहोत.
सर्वांनी बनवून घ्यायचंय. सर सॉन्ग नाही लागलं. Are you ready? यस, जबरदस्त. खूप छान आपला फ्युल कॉल झालेला आहे. पहा, आपण वर्कआउट केल्यानंतर हा सकस संतुलित आहार हा अर्ध्या तासाच्या आतमध्ये घेणं गरजेचं आहे. त्यामुळे रोज प्रत्येकानं हा जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार वर्कआउट झाल्यानंतर घ्यायचा आहे. तेव्हा तुमच्या शरीरामध्ये तो लवकर पचन होऊन संपूर्ण शरीरामध्ये पोहोच होतो. त्यामुळं आपण कधीही हा आहार मिस करायचा नाही किंवा उशिरा घ्यायचा नाही. यस. तर यानंतर ज्या व्यक्तींचं मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे किंवा बर्थडे आहे, अशा व्यक्तीने